ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होती सायलीपासून. तर आता इथे सायलीला भाज्या दिसतात आणि आता ती येते भाजीवाल्याकडे आणि म्हणते, दादा कोशिंबीर कशी दिली? तर आता प्रियाने ज्या बाईला कामाला लावलेलं असतं, म्हणजे सायली आणि अर्जुनला उद्ध्वस्त करण्यासाठी, ती बाई सुद्धा तिथेच फिरत असते बघा प्रेक्षक हो. तर आता सायली तिथेच भाज्या घेत असते आणि एक गाडी येत असते. जोर जोरात गाडी चालवत येत असतो एक माणूस आणि तो त्या मुलगीच्या दिशेने येत असतो. सायली तिथेच थांबलेली असते आणि तिला दिसतं की ती बाई मध्येच थांबलेली असते आणि गाडी जोर जोरात येत असते तिच्या दिशेने म्हणून. अगं ये असं म्हणते सायली. अगं बाजूला हो असं म्हणते सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक होती तिच्याच दिशेने गाडी येत असते आणि आता ती मुलगी हालतच नसते आणि रडत असते आणि आपला हात जो असतो ती असं धरून घट्ट थांबलेली असते आणि तिला खूप भीती वाटलेली असते. तेवढ्यातच सायली येते आणि त्या मुलीला बाजूला करते. तर आता ती गाडी पुढे जाते आणि आता सायली त्या मुलीला बाजूला केलेली असते. तर आता सायली घेऊन येते तिला आणि म्हणते बस बस इथे असं म्हणते ती. तर आता ती मुलगी खूप जास्त ऍक्टिंग करत असते बघा प्रेक्षक. शांत हो असं म्हणते सायली. अगं काय करत होतीस तू तिथे असं म्हणते सायली. एवढी गाडी येताना तुला दिसली नाही का? अगं जीव गेला असताना तुझा असं म्हणते सायली. तर आता ती बाई आता स्कार्फ ओपन करते आणि बघते सायलीकडे. तर आता ती रडायला लागते जोरजोरात. जीव द्यायचा होता मला जगायचं नाहीये. सगळं संपलंय माझ्या आयुष्यातून असं म्हणते ती. स्वतःला संपवेन, सुटका होईल माझी असं म्हणते ती. तर आता इथे अर्जुन आणि चैतन्याला दाखवलंय. तर आता चैतन्य म्हणतो आपल्याकडे 2 नवीन केसेस आलेत. एक आहे मिस्टर खुराना, मोठे बिझनेसमॅन आहेत. त्यांच्या कंपनीत 6 कोटीचा फ्रॉड झालाय. आणि दुसरी केस आहे मिस्टर चौधरींची. त्यांच्या मुलावर खुनाचा आळ आहे. अर्थात त्यांचं म्हणणं आहे की मुलगा निर्दोष आहे आणि वाटेल तेवढा पैसा उतारला ते तयार आहेत असं म्हणतो चैतन्य. या केसेस कोणी लढू शकतं, पण गरजू लोकांची केसेस घे, ज्यांच्याकडे वकीलला द्यायला पैसे नाहीत त्या फाईल्स दाखवा असं म्हणतो अर्जुन. अरे पण या दोन्ही केसेसचा विचार करावा लागेल ना असं म्हणतो चैतन्य. नाही केलं तर मग त्या गरीब माणसांना न्याय कोण देणार? आजपासून मी अशाच केसेसना जास्त प्रायोरिटी देणार आहे आणि अशा केसेस मी फ्री ऑफ कॉस्ट लढणार आहे असं म्हणतो तो. त्याने आपल्या फर्मला लॉस होईल. तू सहन करणार आहेस असं म्हणतो तो. ऑफकोर्स असं म्हणतो अर्जुन. मधुभाऊंचं एक्झाम्पल आहेच असं म्हणतो अर्जुन. हे बघा आपल्याकडे असं काहीच कमी नाहीये. मधुभाऊ त्यांच्याकडे काही नसताना ते नेहमी लोकांची मदत करत असतात. तिथे लोकांचं आयुष्य सावरलंय त्याने आणि आता सायली सुद्धा तेच करते. त्यांनाच फॉलो करतोय मी असं म्हणतो अर्जुन. पण आपण लोकांना का हेल्प नाही करू शकत असं म्हणतो अर्जुन. कर तू नक्की हेल्प कर असं म्हणतो आता चैतन्य. तृणाजी म्हणते ना की आपण लोकांना एका हाताने दिलं तर देव आपल्याला 4 हाताने देतो असं म्हणतो चैतन्य. मला खात्री आहे की तुला परत सगळं मिळेल असं म्हणतो चैतन्य. मला परत काही नको असं म्हणतो अर्जुन. मला फक्त गरजू माणसांना न्याय मिळून द्यायचा आहे असं म्हणतो अर्जुन. तर आता चैतन्य म्हणतो अर्जुन तुला माहिती आहे का मी दोघं तू आणि सायली वहिनी किती सॉलिड आहात. मधुभाऊ थकले म्हणून सायली वहिनीने अख्खा आश्रम चालवायला घेतलं आणि तू म्हणतोयस की तू गरिबांची मदत करणार, तू त्यांचा आधार होणार आहेस. तर आता इथे सायलीला आणि त्या मुलीला दाखवलंय. तर आता सायली तिला पाणी पी असं म्हणते. तर आता ती मुलगी पाणी पिते बघा प्रेक्षक हो. हे बघ तुझ्या बाबतीत नक्की काय झालंय मला माहित नाही, पण असं कुठलंही संकट नाहीये ज्यावर आपण मात करू शकू आणि जीव देणं कशावरही उपाय असू शकत नाही असं म्हणते सायली. मला नाही जगता येणार आता असं म्हणून ऍक्टिंग करायला लागते ती मुलगी. काय होलंच नाही माझ्या आयुष्यात असं म्हणते ती मुलगी. डोक्यावर छप्पर नाहीये, हातात काम नाही असं म्हणते ती. म्हणून एकदाचा जीव गेला असताना तर सुटका झाली असती माझी असं म्हणते ती. नाव काय तुझं असं म्हणते सायली. श्वेता असं म्हणते ती. कुठून आलेस असं म्हणते सायली. आई बाबा नवरा कुणी आहे असं म्हणते ती. तर ती मुलगी म्हणते नवरा आहे ना कामापुरता, खूप चळायचे मला, आम्हाला मूल नाही, त्याचा जबाबदार फक्त त्याने मला एकटीला ठरवलं असं म्हणते ती. आणि उपाशी ठेवायचे, खायला द्यायचे नाहीत आणि मारायचे असं म्हणते ती. आणि मला घराबाहेर काढलं. माझी आई आहे, घरकाम करते, माझ्या बाबांना बरं नसतं, कसं सांगू मी असं म्हणते ती. कसं सांगू मी की केवढ्या त्रासात येते आणि मी त्यांच्या घरी सुद्धा नाही जाऊ शकत. मग कुठे जाणार आहेस तू असं म्हणते सायली. नाही माहित मला असं म्हणते ती. म्हणून जीव द्यायला निघाले होते. एकदा का मेले असते ना तर सुटका झाली असती माझी एकदाची असं म्हणते ती. हे बघ श्वेता माझे मिस्टर वकील आहेत, ते तुला नक्की न्याय मिळवून देतील असं म्हणते सायली. न्याय मिळवून काय करू मी? न्यायाच्या धाकाने कदाचित माझे घरचे मला परत घरात घेतीलही, पण आई आणि परिस्थिती का बदलणार आहे का हो? तुम्हाला खरंच मला मदत करायची असेल ना तर मला काम द्या असं म्हणते ती. जगायचं असेल ना तर मी अभिमानाने जगेल, काम देऊ शकला तर खूप खूप बरं होईल असं म्हणते ती. श्वेता असं म्हणते सायली तुला कामही मिळेल आणि डोक्यावर मायेचं छप्परही मिळेल असं म्हणते सायली. चल माझ्या बरोबर, आपण परत मरणाचा विचार करायचा नाही असं म्हणते सायली. तुम्ही काम देऊ शकलात ना मला तर माझ्यावर खूप उपकार होतील हो असं म्हणते ती श्वेता. उपकार वगैरे म्हणू नकोस, एक बहीण दुसऱ्या बहिणीला मदत करते असं समज असं म्हणते सायली. तर आता ती पाण्याची बॉटल आपल्या हातामध्ये घेते आणि आता ती श्वेताला घेऊन जाते बघा प्रेक्षक आश्रमामध्ये. तर आता अर्जुन चैतन्याला दाखवलंय. तर आता इथे अर्जुन म्हणतो माझं आणि सायलीचं कौतुक करायची काही गरज नाहीये, आम्ही जे काय करतोय ते आपलं कर्तव्य आहे असं म्हणतो अर्जुन. तू विचार केलास त्या सगळ्यामुळे तुमच्या होणाऱ्या बाळावर किती छान संस्कार होत आहेत असं म्हणतो चैतन्य. बाळा ऐकत असेल का आणि आतापासून हे सगळं शिकेल का असं म्हणतो अर्जुन. म्हणजे काय? आणि मी खात्री देऊन तुला सांगतो तुझा आणि सायली वहिनीचा बाळ गुणीच होणार असं म्हणतो आता चैतन्य. आता त्याच्याकडे दुसरा ऑप्शन पण नाही असं म्हणतो चैतन्य. तर आता अर्जुन हसायला लागतो जोजरात. बरं आता आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट केसेस लढायचे ते दाखव मला असं म्हणतो अर्जुन. तर आता तो बघतो केसेस. एका बाईचे केसेस आहेत, हिला मूल होत नाही म्हणून कौटुंबिक अत्याचार होतो हिच्यावर असं म्हणतो चैतन्य. व्हॉट असं म्हणतो आता अर्जुन. तर आता तो फाईल दाखवतो. तर आता सगळ्या फाईल्स बघतो अर्जुन. ह्या केस मधल्या बाईच्या
माहेरकडून हुंडा आला नाही म्हणून सासरकडचे माणसं तिचा छळ करतायत असं म्हणतो चैतन्य. असं काही होऊ नये म्हणून आमचा लॉ किती स्ट्रिक्ट आहे तरी सुद्धा बायकांना अत्याचार सहन करावाच लागतो असं म्हणतो अर्जुन. कुणाचं कसं काय लोक विचार करत नाही तसं म्हणतो अर्जुन. शिकली सवरलेली माणसं असं वागतात रे, हे राक्षसासारखं असं म्हणतो चैतन्य. कधी कधी वाटतं ना की आपणच कमी पडतोय का असं म्हणतो चैतन्य. तर अर्जुन म्हणतो आपण या केसवर काम करूया असं म्हणतो तो. तर आता त्या बाईला घेऊन आलेली असते बघा प्रेक्षक सायली या अनाथाश्रम मध्ये. तर आता इथे ध्रुव म्हणतात का पुढे गेला समाज तरीही बायकांवरचे येणाऱ्या संकट काय कमी होत नाहीत असं म्हणतात आता मधुभाऊ. तर आता ते काका म्हणतात मधुभाऊ एकट्या दिला मूल होत नाही म्हणून तिला घराबाहेर काढणं हे योग्य आहे का असं म्हणतात ते काका. तर मधुभाऊ म्हणतात हे बघ श्वेता, तू काही काळजी करू नकोस, तू अगदी निश्चिंत मनाने इथे राहा, हे तुझंच घर आहे समज, इथे तुला कसलाही त्रास होणार नाही बघ असं म्हणतात आता मधुभाऊ. मला वाटलं होतं की सगळं संपलं असं म्हणते ती. मग अचानक सायली ताई भेटल्या आणि आता त्यांचं सगळं ऐकून असं वाटतंय की ते जे म्हणतात ना देव आहे ते अगदी खरं आहे असं म्हणते आता ती. तर आता इथे बघा प्रेक्षक ती हात जोडते आणि म्हणते थँक्यू असं म्हणते ती. खरंच थँक्यू सो मच असं म्हणते ती. थँक्यू वगैरे काही नको आहे, आम्हाला सुद्धा एका मदतनीसाची गरज होतीच, आमच्या सायलीवर नवीन जबाबदारी पडली आहे, तेवढी तिची सोय होईल असं म्हणतात मधुभाऊ. तुम्ही सांगाल ते सगळं काम करेन मी असं म्हणते ती. तू आधी हातपाय तोंड धुवून घ्यायचा असं म्हणते सायली. नाही सायली ते मला अजिबात आराम वगैरे करायचं नाही, तुम्ही सांगा ना मला काम काय करायचं असं म्हणते ती. अगं जरा तरी आराम करशील का असं म्हणते सायली. सगळी काम सांगेन मी, हक्काने सांगेन, पण आता जाऊन जरा फ्रेश होऊन ये जा. कुसुमताई हिला घेऊन जा असं म्हणते सायली. ही असं म्हणून आतमध्ये घेऊन जातो बघा प्रेक्षक कुसुम तिला. सौ असं म्हणतात आता मधुभाऊ. तुझा पायगुण चांगला आहे बघ, तू आश्रम चालवायला का घेतला, मदतनीस हजर असं म्हणते ती. मधुभाऊ आपण चांगलं काम करत असलो ना की चांगली माणसं आपोआप जोडली जातात असं म्हणते ती. खरं आहे असं म्हणतात मधुभाऊ. बरं मधुभाऊ तुमच्याशी मला एक बोलायचं होतं असं म्हणते ती. बोल ना असं म्हणतात ते. मधुभाऊ जर आमची संस्था आपण राज्यस्तरावर रजिस्टर केली तर आपल्याला बरीचशी अनुदानं मिळू शकतात हे असं म्हणत होते असं म्हणते सायली. सायली असं म्हणतात मधुभाऊ मला एक सांग, असं हे रजिस्टर करून नक्की काय साध्य होणार आहे असं म्हणतात मधुभाऊ. तर आता सगळं सांगते बघा प्रेक्षक सायली मधुभाऊंना. पटतंय ना असं म्हणते सायली. मधुभाऊ खूप आनंदात असतात. तर आता नागराजला दाखवलंय म्हणजे त्या पोरींचा व्यवहार करायचा आपण असं म्हणतात आता नागराज. तर आता तिथे बघा प्रेक्षक सचिन आणि राकेश सुद्धा असतात. तर आता नागराज म्हणतो म्हणजे त्याचं खापर फुटणार वात्सल्य आश्रम चालवणाऱ्या माणसावर असं म्हणतो नागराज, म्हणजे सायलीवर असं म्हणतो तो. तर आता सचिन म्हणतो हो. तर आता जोरात हसायला लागतो नागराज. काय जबरदस्त प्लॅन बनवलाय प्रियाने यावेळी असं म्हणतो नागराज. प्रिया आधीपासूनच डोकेबाद होतीच पण आता तुरुंगात अडकल्यामुळे सुडाने पेटली ती असं म्हणतो नागराज. आणि आपण ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन सुभेदारांना संपायला हवं नागराज अंकल असं म्हणतो आता इथे सचिन. आपल्या सगळ्यांचा बदला ती एकटी मुलगी घेऊ शकेन असं म्हणतो नागराज. पण एक मिनिट पप्पा, तुम्ही जे मला करायला सांगितले ना तिथे अर्जुन आणि सायलीवर लक्ष ठेवायला एक काम खूप कठीण आहे असं म्हणतो तो. मी तर काय त्या घरात राहत नाही, प्रताप काकांना भेटायच्या निमित्ताने एकदा गेलो होतो त्यांच्या घरी, पण आता सारखं सारखं त्या घरात जाऊन बसणं कोणाला संशय येणार नाही माझ्यावर असं म्हणतो तो. नाही येणार असं म्हणतो नागराज. तू नाही गेला तर कोण लक्ष ठेवणार त्यांच्यावर असं म्हणतो नागराज. तर आता सचिन म्हणतो सायलीच्या आश्रमात जे काय घडतंय त्याची माहिती आपल्याला मिळायला हवी, तरच आपला प्लॅन सक्सेसफुल होऊ शकतो असं म्हणतो नागराज. आणि प्रियाने ती सुद्धा सोय करून ठेवली आहे असं म्हणतो सचिन. प्रियाने अशी व्यवस्था केली आहे की अर्जुन सायलीची मिनिटाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील असं म्हणतो तो. ती कशी काय असं म्हणतो नागराज. सांगतो असं म्हणतो सचिन. तर आता इथे बघा प्रेक्षक सचिन सगळं सांगतो. तर आता ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षक आणि सगळेजण ऐकून खूप खुश होत असतात. तर आता खूप जास्त आनंद झालेला असतो नागराजला. तर आता इथे सायलीने अर्जुनला दाखवलंय. तर आता इथे सायली म्हणत असे अर्जुनला आज मला मधुभाऊंनी आश्रमाबद्दल खूप नवीन गोष्टी सांगितल्या. किती वर्ष मला माहितच नव्हतं की आश्रम चालवण्यासाठी तिने काय काय करावं लागतं असं म्हणते सायली. म्हणजे मागे एकदा आम्ही कर भरला नव्हता म्हणून पाण्याचं कनेक्शन तोडलं होतं आमचं, पण तेव्हाही मला यात अंदाज नव्हता की किती कागदपत्र जपून ठेवावी लागतात असं म्हणते सायली. डोंट वरी तुला जमेल असं म्हणतो अर्जुन. हळूहळू सगळं जमेल आणि कळेल सुद्धा असं म्हणतो अर्जुन. आज माहिती आहे का काय झालं असं म्हणते सायली. काय असं म्हणतो अर्जुन. मला रस्त्यावर एक मुलगी दिसली आणि सगळ्या गोष्टी सांगते बघा प्रेक्षक सायली. कसं ती मुलगी थांबलेली असते गाडी समोर आणि कसं सायलीने तिला वाचवलेलं असतं आणि कसं ती म्हटलेली असते तुम्ही मला काम देऊ शकता का आणि तुम्ही दिलं तर खूप बरं होईल असं म्हणून ती आणलेली असते ना आश्रमामध्ये. तू काही काळजी करू नकोस, तू अगदी निश्चिंत मनाने इथे राहा, हे तुझं घर आहे, इथे तुला कसलाच त्रास होणार नाही असं म्हटलीस ना मधुभाऊ. श्वेता नाव आहे तिचं असं म्हटलेली सायली. म्हणजे तू आश्रम चालवायला घेतलास आणि लोकांना मदत सुद्धा करायला लागलीस असं म्हणतो अर्जुन. मला ना तुझा जन्म ह्याच कारणासाठी झालाय असं वाटतं असं म्हणतो अर्जुन. पण श्वेताचं जीव वाचवणं खूप महत्वाचं होतं ना असं म्हणते सायली. आता त्यातल्या त्यात तिला निदान आश्रमामध्ये सुखाने तरी राहायला येईल असं म्हणते सायली. तुझं आवडतं काम करून तू किती खुश झालीस बघ असं म्हणतो अर्जुन. आणि तुझ्या चेहऱ्यावरच ते दिसतंय सगळं असं म्हणतो तो. तर मला आधी टेन्शन आलं होतं, गरोदर आहे, मला ही जबाबदारी स्वीकारायला जमेल की नाही, आई काय म्हणतील, पण आई काहीच नाही म्हणाल्या आणि मला ही जबाबदारी स्वीकारू दिली असं म्हणते सायली. पण जर आई नाही म्हणाल्या असत्या तर मी काय केलं असतं असं म्हणते सायली. मग मलाही माहिती आहे की तुझं आनंद ह्यातच आहे, मग ती नाही कशाला मानेल असं म्हणतो अर्जुन. तर आता रात्रीचीच वेळ असते बघा प्रेक्षक तर आता इथे आश्रमामध्ये सगळेजण जेवत असतात. श्वेता जेवायला बसाल असं म्हणते कुसुम. मी वाढते तुला. नाही नाही तुम्ही बसा, मी वाढते
वाटते असं म्हणते ती. ह्या घरामध्ये मला कोणी आहो जाव करत नाही हा असं म्हणते कुसुम. सगळे मला अगं कुसुमताई म्हणतात काय असं म्हणते ती. पण मी तुला असं म्हणते ती मुलगी. कुसुमताई म्हणते असं श्वेता. तू बस मी वाटते असं म्हणते ती. अगं नको ग असं म्हणते कुसुम. पण आम्हाला नेहमी कुसुमताई जेवायला वाटते असं म्हणते ती मुलगी. अगं हो पण कधीतरी कुसुमताईंना पण म्हणजे कुसुमताईला पण आराम करायला हवं ना असं म्हणते आता ती श्वेता. आज सगळा स्वयंपाक तिने केला मी फक्त वाटते असं म्हणते ती. सो आजचा दिवस तिला आराम. कुसुमताई तू बस असं म्हणते ती. बरं मी बसते असं म्हणते ती. तर आता ती वाटते बघा प्रेक्षक हो कुसुमला पण. तर आता सायली म्हणते तुम्ही सांगा तुम्ही आज काय केलं दिवसभर असं म्हणते सायली. हेच रुटीन असं म्हणतो अर्जुन. रिडिंग्स केलं मीटिंग्स केल्या आणि आज 2 नवीन केसेस आल्या असं म्हणतो अर्जुन. मुलीकडच्या लोकांनी पैसे दागिने आणि गाडी दिली नाही म्हणून सासरकडच्या लोकांनी त्या मुलीला खूप त्रास दिला असं म्हणतो अर्जुन. लोक अजूनही हुंडा घेतात असं म्हणते सायली. आणि तो मिळाला नाही की सुनेला छळतात असं म्हणते सायली. हा इतका क्रूरपणा कुठून येतो त्यांच्यात असं म्हणते सायली. ह्या लोकांना शिक्षा व्हायलाच हवी असं म्हणतो अर्जुन. आणि म्हणूनच ही केस मी घेतोय असं म्हणतो अर्जुन. फ्री ऑफ कॉस्ट असं म्हणतो तो. तर आता सायलीला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता इथे सगळेजण जेवत असतात. मधुभाऊ असं म्हणते कुसुम. खीर कशी झाली आहे. एकदम उत्तम असं म्हणतात मधुभाऊ. श्वेताने केली आहे असं म्हणते कुसुम. हो का अरे वा छान श्वेता बाळा तुझ्या हाताला चव आहे बरं असं म्हणतात मधुभाऊ. फक्त पोळी आणि खीरच खाणार मला ही भाजी नाही आवडत असं म्हणतो तो मुलगा. झालं याचं असं म्हणते कुसुमताई. अरे बाळा तुला अभ्यास करायचाय तुझ्या मित्रांबरोबर दंगामस्ती करायची आहे त्याच्यासाठी ताकद लागते ना. मग भाज्याच खाल्ल्या नाही तर ताकद कशी येईल. तू एक काम कर पाण्यात वाढले ना तेवढी थोडीशी भाजी खा. पुन्हा घेऊ नकोस हवं तर पण खा असं म्हणते ती. बरं असं म्हणतो तो मुलगा. श्वेताताई मला अजून थोडी खीर दे ना खरंच खूप छान झाली असं म्हणते ती. तर आता इथे रडायला लागते बघा प्रेक्षक श्वेता. तर आता कुसुम म्हणते श्वेता का रडतेस तू असं म्हणते ती. काय नाही हो कुसुमताई माझ्या सासरीना मी किती खपून स्वयंपाक केला ना तरी काहीतरी खोट काढायचीच असं म्हणते ती. असं कौतुकाची वगैरे सवय नाही आहे मला असं म्हणते ती. मग ती सवय आता करून घे असं म्हणतात मधुभाऊ. कारण आमच्या या घरात कौतुकाला आणि प्रेमाला कधीही ओख नाही असं म्हणतात मधुभाऊ. तर आता इथे सगळेजण सांत्वना करतात तिची. तर आता इथे सायलीने अर्जुनला दाखवले. तर आता सायली म्हणते तुम्हाला आता माझं कौतुक वाटत होतं ना पण खरं तर तुमचं कौतुक करावं असे आहात तुम्ही असं म्हणते सायली. आणि आपल्या बाळाला नेहमी तुमचा अभिमान वाटत राहणार आहे असेच वागा असं म्हणते सायली. बाळा असं म्हणते सायली पोटावर हात ठेवून. ऐकतोस ना तुला पण तुझ्या बाबांसारखंच व्हायचंय हा. तर आता अर्जुन उभारतो बघा प्रेक्षक आणि जातो तो सायलीकडे. तर आता तो तिच्या बाजूला बसतो. बाळा असं म्हणतो अर्जुन तुला तुझ्या आईसारखं व्हायचंय मी काम करतो मी ना एक लिस्ट तयार करतो की तुला तुझ्या आईचे कोणते कोणते घेऊन खायचे आहेत हा असं म्हणतो अर्जुन. म्हणजे तुम्ही बाळाला पत्र वगैरे लिहिणार की काय असं म्हणते सायली. पत्र बाळाला असं म्हणतो अर्जुन. अरे छान आयडिया असं म्हणते सायली आणि अर्जुन पण. आपल्याला जे जे वाटतं बाळाबद्दल ते आपण लिहून ठेवायचं आणि मग आपलं बाळ जेव्हा मोठं होईल तेव्हा ते सगळं वाचेल असं म्हणते सायली. म्हणजे आतापासूनच आपल्या बाळाला आपण पत्र लिहायची असं म्हणतो अर्जुन. काय हरकत असं म्हणते सायली. जे आपल्या बाळाबद्दल आपल्या मनात आलेला प्रत्येक विचार नोंदवून ठेवायचा यापेक्षा चांगला मार्ग कुठे आहे असं म्हणते सायली. फॅन्टॅस्टिक आयडिया आहे बायको असं म्हणतो अर्जुन. आपलं बाळ जेव्हा मोठं होईल तेव्हा त्याच्याकडे असं लेटरचं कलेक्शन असेल असं म्हणतो अर्जुन. त्यातली थोडी लेटर्स आईकडून असतील आणि हजारो लेटर्स बाबाकडून असं म्हणतो अर्जुन. मी हजारो पत्र लिहिणार असं म्हणतो अर्जुन. नाही लाखो लिहिणार आहे मी असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली हसते. ऐक ना आपण एक काम करूया आपण हे लेटर ना डायरीमध्ये लिहूया म्हणजे सगळे लेटर एकत्र राहतील असं म्हणतो तो. चालेल असं म्हणते सायली. चला असं म्हणतो अर्जुन सुरुवात करूया असं म्हणतो तो. तर आता इथे कबड ओपन करतो तो. तर आता इथे सायलीने अर्जुन बसलेले असतात. तर आता तो डायरी काढतो बाहेर. तर आता तो डायरी घेऊन आलेला असतो आणि एक डायरी देतो सायलीला. तुझी डायरी आणि माझी डायरी असं म्हणून ते दोघे लिहायला लागतात. मी माझ्या बाळासाठी स्पेशल पहिलं लेटर लिहिणार आहे असं म्हणतो अर्जुन. तर आता तो लिहित असतो बघा प्रेक्षक एक्सायटेड होऊन. तर आता तो काय काय लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये. हाय बाळा मी तुझा बाबा मी तुला कधीही एकदा भेटतो असं झालंय मला असं म्हणतो अर्जुन. तू मुलगा असशील की मुलगी पण तू माझा श्वास असशील असं म्हणतो अर्जुन. तुला अगदी तुझ्या आईसारखं व्हायचंय असं म्हणतो अर्जुन. खूप प्रेम करणारं खूप जीव लावणारं. तर आता बघा प्रेक्षक काहीतरी आठवण करत असतो अर्जुन. तर आता इथे सायली पण विचार करून काहीतरी लिहित असते. तर आता ती लिहायला सुरुवात करते. प्रिय बाळा तुला अगदी तुझ्या बाबांसारखं व्हायचं असं म्हणते सायली. गरिबांना मदत करणारे खूप हुशार खूप यशस्वी सगळ्यांना जोडून ठेवणारे तू आमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहेस. मला तुझी हालचाल जाणवायला लागली आहे. तुझे एवलेसे पाय एवलेसे हात जाणवतायत आता असं म्हणते सायली. आणि त्या क्षणाला मला काय वाटेल हे मी सांगूच शकणार नाही असं म्हणते सायली. आमच्या या आनंदाला कुणाचे दृष्ट नको लागायला असं म्हणते सायली. तर आता बघा प्रेक्षक दोघंही लेटर लिहितात आणि खूप आनंदात असतात. तर आता इथे रात्रीचीच वेळ असते. तर आता दोघेही सायलीने अर्जुन झोपलेले असतात. तर आता इथे सायलीला दुखायला लागतं पोटात. तर आता ती उठते बघा प्रेक्षक तर आता तिला काहीतरी त्रास व्हायला लागतो पोटामध्ये. तर आता इथे ती आजूबाजूला बघते. तर आता ती अर्जुनकडे पण बघते. तर आता ती उभारते बघा प्रेक्षक उठते ती आता आपल्या बेडवरून. तर आता ती उठते आणि आता इथे तर आता ती चालत येते
आणि आता ती अर्जुनच्या बाजूला येऊन थांबते. तर आता ती पाणी प्यायला आलेली असते. तर आता ती पाणी घेते. तर आता तिथेच अर्जुन झोपलेला सुद्धा असतो. तर आता ती पाणी पिते बघा प्रेक्षक हो. तर आता सायलीचं पाणी पिऊन झालेलं असतं. तर आता ती ग्लास ठेवते आणि चालत चालत येत असते. तर ती पोटावर हात ठेवलेली असते. तिला खूप जास्त त्रास होत असतो बघा प्रेक्षक हो. तर अर्जुन पण आता दुसरीकडे ओळखतो बघायला सायली झोपले का म्हणून. तर आता बघतो तर काय सायली तिथे नसतेच. तर आता घाबरतो अर्जुन. तर इकडे तिकडे बघायला लागतो सायली सायली म्हणून. तर आता समोरच असते सायली. काय झालं तुला असं म्हणतो अर्जुन. ताण लागले का थांब पाणी देतो मी असं म्हणतो तो. पाणी प्यायले मी असं म्हणते सायली. पण मला असं ना काहीतरी खावंसं वाटतंय. भूक लागले मला असं म्हणते सायली. खावंसं वाटतंय असं म्हणतो अर्जुन. एक मिनिट तुला खायचे डोळे लागलेत का तुला असं म्हणतो अर्जुन. खावायला भूक लागले म्हणजे डोळे नाही तर काय असणार आहे असं म्हणते सायली. सांग तुला काय हवंय. सगळे डोळे पूर्ण करेन असं म्हणतो अर्जुन. मी खाली जाऊन बघते काय का असं म्हणते सायली. मी जाऊन बघतो ना तुला काय पाहिजे सांग मी आणतो असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली म्हणते मला ना काहीतरी गोड खावंसं वाटतं असं म्हणते ती. फॅन्टॅस्टिक आपल्या फ्रीज मध्ये आईस्क्रीम असेलच शिवाय काजू कटली पण आहे असं म्हणतो अर्जुन. आणतो हा असं म्हणतो अर्जुन. नाही 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 मला ना मोतीचूर लाडू खावेसे वाटतात असं म्हणते सायली. तर आता इथे प्रियाला दाखवलंय जेलमध्ये राहून मी किती दिवस अशी सूत्र हलवू असं म्हणते प्रिया. इथून बाहेर केव्हा पडेन मी आणि शिक्षा माफ होईल असं नशीब चांगलंही नाही माझं असं म्हणते प्रिया. माझ्या माणसांना भेटून मला प्लॅनिंग करायला हवं पण तेवढी मोकळी वेळ मिळेल कधी मला असं म्हणते ती. निदान तेवढ्यासाठी का असे ना पण ह्या चार भिंतीतून मला बाहेर कशी पडू हा प्रश्न पडलाय असं म्हणते प्रिया. तर आता ती पोटाला हात धरून असते. तर आता तोपर्यंत आवाज यायला लागतो तिला. तर आता जोरात रडत असते ती मॅडम मॅडम म्हणून. तर आता बघा प्रेक्षक हो आवाज यायला लागतो. तर प्रिया बघायला लागते काय झालं म्हणून. तर आता तेवढ्यातच कॉन्स्टेबल येथे काय गोंधळ सुरू आहे का असं म्हणते प्रिया. अगं त्या सेल मधली कैदी आहे ना तिला किडनी स्टोनचा त्रास आहे. तिला हॉस्पिटलला नेतोय आम्ही. ती स्ट्रेचर आणणार आहे असं म्हणते ती. म्हणजे आधी कसं लक्षात नाही आलं. प्रिया आता परत एकदा जर डोकं वापरायची वेळ आली असं म्हणते प्रिया. तर आता बघा प्रेक्षक हो प्रिया परत डोकं वापरते. तर बघा प्रेक्षक आजचा भाग किती संपतो तर बघा रिकॅप मध्ये काय ते. तर आता इथे सायली म्हणते मला ना मोतीचूरचे लाडू खायचे तसं म्हणते आता सायली अर्जुनला. तर आता अर्जुन तिच्यासाठी मोतीचूर लड्डू बनवतो. तर आता इथे अर्जुन म्हणतो शेफ अर्जुनने बनवलेले मोतीचूरचे लाडू असं म्हणतो तो. तर आता सायली खाते ते लाडू खूप छान असं म्हणते सायली. तर आता इथे जितर नीट डेट पण पाहिली नाही का अर्जुनने हिची तर डेट निघून गेले असं म्हणते कल्पना. तर आता इथे सायलीला बाथरूमला होतं. सायली उलट्या होतात का तुला असं म्हणतो अर्जुन. तुम्हाला काय गोष्टी मॅनेज करायच्या असं म्हणत आता प्रिया कॉल केली असते सचिनला. मॅनेज करावं लागेलच असं म्हणतो सायली. आता बघ मी काय काय करते ते लपायचं आहे ना तेही नाही कळणार तुला असं म्हणते प्रिया. तर बघा प्रेक्षक हो ठरलं तर मगचा आजचा भाग आणि रिकॅप सुद्धा संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असेल तर हा व्हिडिओ बघतच राहा.